हो. नमस्कार माझे बालमित्रांनो. चला आपला उर्वरित भाग समानार्थी शब्दाचा आज पाहणार आहोत आपण, जे की स्कॉलरशिपसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे समानार्थी शब्द आपल्याला मंथनच्या, स्कॉलरशिपच्या, तसेच नवोदयच्या आणि स्पर्धा परीक्षेसाठीही उपयुक्त आहेत, फक्त एका परीक्षेसाठी नाही. चला पाहूया पुढचे आपण. काल आपण पाहिलं होतं एक लाईन ही सुरुवातीची, आज आपण ही दुसरी लाईन पाहूयात. बघा काय म्हणते, आज्ञा. आज्ञा म्हणजेच काय? आदेश, हुकूम. आपत्ती. आपत्ती म्हणजेच संकट, विपत्ती, अरिष्ट. आसन. आसन म्हणजेच बैठक. आस. आस म्हणजे इच्छा, मनीषा, अपेक्षा. बघा हे तर सगळे मुलींचेच नावे आली आहेत. पुढे आसक्ती. आसक्ती म्हणजे लोभ, हव्यास. आसूड. आसूड म्हणजे चाबूक. चाबकाला आसूड म्हणतात, लक्षात ठेवा. पुढे अंग. हे पण IMP प्रश्न आहे, शब्द आहे. अंग म्हणजेच काय? शरीर, तनू, काया, कुडी, देह, बाजू. अंगार. अंगार म्हणजेच निखारा किंवा विस्त. अंत. अंत म्हणजे शेवट, अखेर. अंतरिक्ष. अंतरिक्ष म्हणजेच अवकाशयान, जे आपण आकाशात सोडलं जातं ना, त्यालाच अंतरिक्ष किंवा अवकाशयान म्हणतात. अंधार. अंधार म्हणजेच काळोख, तम, तिमीर. इहलोक म्हणजेच मृत्यूलोक. इशारा, सूचना, खून. इंद्र म्हणजे सुरेंद्र किंवा देवेंद्र. उणीव. उणीव म्हणजे कमतरता, न्यूनता. उपवन. हा पण IMP आहे, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. उपवन म्हणजेच बगीचा, बाग, उद्यान, वाटिका. उदर. उदर म्हणजे पोट. उदास. उदास म्हणजे खिन्न किंवा दुःखी. उत्कर्ष. उत्कर्ष म्हणजे भरभराट, संपन्नता, समृद्धी. उपद्रव. उपद्रव म्हणजे त्रास, छळ. ऊर्जा. ऊर्जा म्हणजे शक्ती. ऋषी. ऋषी म्हणजे मुनी, वैरागी, योगी, साधू. एकजूट. एकजूट म्हणजे एकी, ऐक्य, एकता. ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती, वैभव. औक्षण. औक्षण म्हणजेच ओवाळणे. कष्ट. कष्ट म्हणजे श्रम, मेहनत, करमणूक. श्रम आणि मेहनत, करमणूक. करमणूक म्हणजेच काय? तर मनोरंजन. चला आणखीन पुढे पाहूयात. काय म्हणते बघा, कट. कट म्हणजेच काय? कटचा समानार्थी शब्द आहे कारस्थान, डाव. कटी. कटी म्हणजेच कंबर. आपल्या कंबरेलाच कटी असं म्हणतात. कठोर. कठोर म्हणजे निर्दय, निष्ठुर. कनक. कनक म्हणजेच हा पण IMP आहे, ह्याच्यावरही प्रश्न येऊन गेलेले आहेत. कनक. कनक म्हणजे सोने, कांचन, हेम, सुवर्ण. कमळ. कमळ म्हणजेच पंकज, अंबुज, राजीव. हा पण IMP प्रश्न शब्द आहे, याच्यावरही खूप वेळा प्रश्न पडलेला आहे परीक्षेत. तर कमळ म्हणजे पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज आणि कुमुदिनी. पुढे कपाळ. कपाळ म्हणजेच ललाट, भाल, मस्तक,